कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडू दे. करशील? हो. आणि हो, तुझ्या पदरात असेच खूप मोठमोठे कार्यक्रम येऊ दे. थँक्यू मॉम. चल. देवा, तुझ्यापासून काही लपलेलं नाहीये. तुला सगळी परिस्थिती माहितीये. हे सगळं माझ्या मर्जी विरुद्ध होतंय. मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय. प्लीज मला या सगळ्यातून सोडव. मला माझ्या आईच्या बंधनातून मुक्त कर देवा. मला आता हे असह्य होतंय. माझ्या नशिबात हा डाव का म्हणलास विठुराया? मी अशा संगीताचा वारसा चालवते की जो वारसा मला मिळालेलाच नाही आणि कदाचित कधी मिळणारही नाही. हे सगळं का करावं लागतंय? तूच मला गाण्याचं वरदान दिलंस ना. मान्य आहे मला गाणं गायला खूप आवडतं, आनंद मिळतो, प्रसन्न वाटतं. पण मला सारंग सरांपासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवावं लागतंय. वाईट वाटतं रे. आता बास झालं विठ्ठला. मला या सगळ्यातून बाहेर काढ. मला काहीतरी मार्ग दाखव प्लीज. हे आई सरस्वती, आजवर तू सारं काही निभावून नेलंस. ही तुझीच कृपा आहे की माझी लेक तारा पुन्हा गायला तयार झाली. जोवर या नभात चंद्र सूर्य आहे तोवर आमच्या घराण्याचं संगीत असंच अखंड आणि अविरत चालू राहू दे. आशीर्वाद असू दे आई, आशीर्वाद असू दे. देवाकडे जे काही मागितलेस ना ते सगळं तुला मिळू दे. आणि हो, आजच्या तुझ्या कार्यक्रमासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॉम. अगं, खूप खूप आशीर्वाद. सगळं छान होईल तुझं. जा.